जय हिंद, जय महाराष्ट्र। लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। आतापर्यंत तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये मिळत होते। मार्च महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी वितरित झाले आहे। आता या ठिकाणी महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। आता ह्यापुढे तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत की 2100 रुपये मिळणार आहे की डायरेक्ट तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे, याबाबत तुम्हाला महत्त्वाची अपडेट मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। आणि आज जेवढ्या लाडकी बहिणीबाबत ज्या काही नवीन लेटेस्ट अपडेट आल्या आहेत त्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तत्पूर्वी सर्व माता भगिनींनी, सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला त्यांच्या बहिणींपर्यंत शेअर करा किंवा तुमची फॅमिली मेंबर असतील की ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे त्या सर्व बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळेल। किंवा तुमची शेजारी पाजारी असतील, महिला असतील त्यांना शेअर करा किंवा तुमच्या बहिणी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळू शकणार आहे की आता पुढील जो हप्ता आहे तो किती मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे। तर सर्वप्रथम सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। ज्या महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा, जास्त वेळ तुमचा मी घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती येतो, कारण माझा उद्देश आहे की लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळाला पाहिजे, ह्यासाठी मी प्रयत्न करत असतो। तर बघा, मोठी बातमी आली आहे, लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी 3000 रुपये मिळणार असा ठिकाणी मित्रांनो प्रश्न उपस्थित केला जात होता। तर त्याचंही तुम्हाला उत्तर मी या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर डायरेक्ट संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पुराव्यासहित बघूयात। तत्पूर्वी सर्व महिलांनी लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, लक्षात घ्या 2.5 लाखापेक्षा जर तुमचं वार्षिक उत्पन्न कमी असेल अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येतात। किती? तर जवळजवळ तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये जमा केले जात असतात दर महिन्याला। आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर 9 हप्त्या ठिकाणी वितरित केले गेले आहे। जुलै 2024 पासून याची सुरुवात झाली आहे। तर जवळजवळ मार्चचा हा जो हप्ता होता तो 9वा हप्ता तुम्हाला ठिकाणी वितरित झालेला आहे। आता पुढचा जो हप्ता आहे तो हप्ता असणार आहे एप्रिलचा, म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला ठिकाणी आता पैसे मिळणार आहेत। आता एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला पैसे कधी मिळतील त्याची तुम्हाला माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करून दिली आहे। तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला भेट द्या, मागचा व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला मी डेटही या ठिकाणी सांगितलेली आहे, तारीखही या ठिकाणी सांगितलेली आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार आहे एप्रिलचे, त्याची तुम्हाला माहिती दिली आहे। किती रुपये मिळणार त्याची तुम्हाला माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करून दिलेली आहे, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला व्हिडिओवरील सर्व अपडेट मी व्हिडिओच्या मार्फत प्रोव्हाइड करत असतो। तर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या, त्यामुळे तुम्हाला मी तारीखही सांगितलेली आहे आणि किती रुपये मिळणार तेही सांगितलेलं आहे। आता बघा, जर तुम्ही बघितलं तर मार्च महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या अकाउंटवर जमा झालेले आहे। जर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये ठिकाणी मिळालेले नाही आहे। आणि जर तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे 1500 रुपये ठिकाणी मिळाले आहे, जेणेकरून तुम्हाला मी पुढील जो हप्ता असणार आहे एप्रिल महिन्याचा त्याचे तुम्हाला ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये प्लसमध्ये एप्रिलचे या ठिकाणी काही पैसे असतील, असे दोघे मिळून ॲड करून तुम्हाला मी एकत्रित रक्कम या ठिकाणी वाटप करण्यासाठी सांगणार आहे। म्हणून ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांनी नक्की लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे। आणि ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला असेल अशा महिलांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला आहे। तर बघा, पुढे ठिकाणी सांगितलेलं काय, गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून ह्या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून ह्या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकूण 9 हप्ते जमा करण्यात आले। किती? तर लक्षात घ्या 9 हप्ते जमा करण्यात आले, म्हणजेच जुलैपासून हप्त्याच्या ठिकाणी वितरण सुरू झाले 2024 पासून। तर मार्च 2024 लक्षात घ्या, मार्च 2025 हा 9वा हप्ता होता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता होता। आता एप्रिलचा हप्ता असणार आहे तो 10वा हप्ता असणार आहे, लक्षात घ्या। आणि 10वा हप्त्याचे तुम्हाला ठिकाणी आता पैसे मिळणार आहे, ठीक आहे। मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आली होती। बघा, अशी घोषणा करण्यात आली होती की तुम्हाला आता 1500 रुपये मिळत होते, पण जर का आमचं सरकार आलं, म्हणजेच कोणाचं, तर तुम्ही जर बघितलं तर महायुतीचं जर सरकार आलं तर आम्ही 1500 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला 2100 रुपये वाटप करू असा ठिकाणी सांगण्यात आलं होतं। आणि अशी घोषणा या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये ठिकाणी करण्यात आली होती आणि ती अगदी खरं आहे, त्यांनी सुद्धा
मान्य केले की आम्ही अशी घोषणा केलेली होती. पुढे बघा, दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुती पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्तेमध्ये आली. मात्र ह्या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही 1,500 रुपये ठिकाणी देण्यात येत आहेत. म्हणजेच काय तर बघा, महायुती सरकारला जर बहुमत मिळालं तर आम्ही 2100 रुपये देऊ असं घोषणा करण्यात आली होती आणि तसंच झालेलं आहे. महायुती सरकार या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सत्तेमध्ये आलेली आहे आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये आल्याच्यानंतर 2100 रुपये वाटप करणारी ही सरकार आतापर्यंत या ठिकाणी 1500 रुपये वाटप करत आहे. मग असं का तुम्हाला ठिकाणी 1500 रुपये या ठिकाणी का दिले जात आहे? त्यांनी घोषणा केली होती की 2100 रुपये देऊ, मग 1500 रुपये या ठिकाणी का दिले जात आहे असा प्रश्न ठिकाणी महिलांकडून उपस्थित केला जात आहे. तर बघा, त्याचं उत्तर सांगितलेलं आहे की 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र तुर्तास तरी 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे, तसे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं तर सध्या तरी तुम्हाला ठिकाणी 2100 रुपये मिळणं कठीण आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्याचं कठीण काय त्याचंही सांगितलेलं आहे. बघा, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजेच राज्याची जर आर्थिक स्थिती ही सुधारली तर आम्ही 2100 रुपये देऊ असं ठिकाणी म्हटलेलं आहे. मात्र आता या योजनेवर बोलताना भाजप नेते परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काय वक्तव्य केलं आहे तर नेमकं ते काय म्हटले यांनी तर ते बघायचं आपल्याला आहे. तर बघा, ते काय म्हटले, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, लाडकी बहीण योजना बंद राहणार नाही, लक्षात घ्या. या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूदसुद्धा केली गेली आहे. म्हणजेच काय तर 2025 आणि 2026 आणि 2026 या 2 वर्षामध्ये जवळजवळ तुम्ही जर बघितलं जेवढे हप्ते आता महिलांना मिळतील कंटिन्यू मिळणार आहे. कोणताही हप्ता तुम्हाला राहणार नाही, प्रत्येक हप्ता तुम्हाला मिळणार आहे. फक्त मागे पुढे डेट होऊ शकतात, त्याची तुम्हाला मी अपडेट वेळोवेळी प्रोव्हाइड करत राहणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला कोणता हप्ता कोणत्या दिवशी मिळतो, कोणता हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे, काही महिला वगळल्या जातील, काही महिलांना पैसे मिळणार आहे, कोणकोणत्या महिलांना मिळतील याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करत असतो. जर तुम्हाला त्याची लेटेस्ट अपडेट जर हवे असतील वेळोवेळी तर फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळते. तर बघा, 2025 आणि 26 या वर्षासाठी जवळजवळ किती रुपये तर 36,000 कोटी रुपये ठिकाणी काढून ठेवण्यात आले आहे. याची तरतूद झालेली 36,000 रुपये कोटी ठिकाणी काढून ठेवण्यात आले, म्हणजेच तुम्हाला पैसे मिळतील. पुढे बघा, 2100 रुपये जर तुम्ही बघितलं तर 2100 रुपयाचं काय 3,000 रुपये देऊ, पण थोडा वेळ थांबावे लागेल असं त्यांनी सांगितलेलं. म्हणजेच काय तर आम्ही 2100 रुपये काय तर आम्ही 3,000 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं. बघा, 2100 रुपये तुम्ही म्हणताना तर आम्ही 3,000 रुपये देऊ, फक्त थोडा वेळ थांबावे लागेल. मी तुम्हाला दाव्याने सांगतो 2100 नाही तर 3,000 रुपये देऊ, पण काही दिवस थांबावं लागणार आहे. आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे, त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आहे, त्यांची परतफेड आम्ही करणार आहोत. 1500 रुपये सुरू ठेवणार आहोत आणि पुढे जसजशी राज्याची परिस्थिती सुधारेल तसतसे 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारले तर 3,000 रुपये देऊ असं परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच बघा, 3,000 रुपये सुद्धा देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. जर का राज्याची स्थिती सुधारली तर आम्ही 2100 रुपये देऊ आणि जर आणखी सुधारले तर आम्ही 3,000 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच आम्ही जो अमाऊंट आहे, जो काही तुम्हाला हप्ता मिळतो आहे 1500 रुपयाचा, त्याची रक्कम आम्ही वाढवणार आहोत, फक्त थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की तुम्हाला 3,000 रुपये सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. पण कधी ज्यावेळेस राज्याची जी काही स्थिती आहे ती जर सुधारली तर तुम्हाला 3,000 रुपये सुद्धा मिळणार आहे. पुढे बघा, असं कोण म्हटलेलं आहे, परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यासाठीच मित्रांनो ही अपडेट मी तुम्हाला दिली आहे की तुम्हाला आता या ठिकाणी किती मिळणार आहे, 3,000 रुपये मिळणार आहे. तर अपडेट महत्त्वाची होती. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बहिणी असतील, तुमच्या माता भगिनी असतील, तुमची शेजारी पाजारी असतील, तुमचे नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत व्हिडिओला आवर्जून शेअर करा. त्यांनासुद्धा ही अपडेट करणार आहे की तुम्हाला पुढे चालून 3,000चा हप्ता मिळणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.